आमोटीपासून थोड्याशा अंतरावर असणारं जुई गाव आणि तिथला हा एक दमदार संघ. या दोन संघामध्ये चालू असणारी लढत नाणेफेकी जिंकले ती म्हणजे पांजी संघानं प्रथम पसंती दिली ती म्हणजे क्षेत्ररक्षण करण्याला. फलंदाजीसाठी आमंत्रित केले गावदेवी जुई संघाला. गावदेवी जुई संघाला दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी देखील आमच्या पॅव्हलिंग कक्षामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून असेल सरचे स्वागत. खरं तर या स्पर्धेला येण्याचा योग महागुरु नितेशजी पंडित सर यांच्या मुलं मिळाला. खरं तर लेट पण थेट अशा पद्धतीनं आज चिंचपाडा नगरीमध्ये प्रथमतः समर्थन करते. जर काय चुकत असेल तर माफी असावी सर्व आयोजकांच्या वतीनं सर्व खेळाडूंच्या वतीनं. गावदेवी संघाची सलामीची जोडी मैदानात जीवन भेंडे आणि अतुल म्हात्रे. खरं तर जुई संघाचा खेळ आम्ही मायमावली अक्कादेवी मैदान मोठी जुईच्या मैदानावरती पाहिला होता. तिथे मात्र द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला जुई संघ त्या संघामध्ये देखील चांगले गोलंदाज आहे. परंतु दुसऱ्या बाजूनं अक्कादेवी पांजे संघ म्हटला की मग कोण विसरणार वैभवला. खरंच एक नाविन्यपूर्ण खेळाडू की ज्यानं अगदी क्रिकेटसाठी आपलं आयुष्य वेचलं आहे. आपलं वय वर्ष जरी निघून झालं तरी क्रिकेटची सेवा करणं. क्वालिफाईड पंच शैलेश चव्हाण सरांचा येतोय गेम ऑनचा इशारा. प्रारंभ करूया शुभारंभ. पहिला चेंडू असेल गोलंदाजी मार्गावर आपण पाहताय कल्पेश भोईर. रॅटम ओव्हर द विकेट समोर असेल जीवन भेंडे. पहिला चेंडू क्रिकेटमधील मादक सौंदर्य परंतु अप्रतिम असा टिपला झेल आणि इथून संपणार फलंदाज जीवन भेंडे याचा खेळ. थँक्यू डीजे. खरं तर डीजे मॅडी सातत्यानं चर्चेत असणारं नाव. मग स्पर्धा कुठली असू द्या त्या स्पर्धेमध्ये जर डीजे मॅडीचं जर गाणं वाजलं ना तर मग निश्चितच अगदी प्रेक्षक मॅप देखील समजून जातोय की ते डीजे ऑपरेटर हे फक्त आणि फक्त मॅडीच आहे. पहिल्या चेंडूवरती मिळाली विकेट्स. गोलंदाज कल्पेश भोईरला जीवन भेंडे बाद झाल्यानंतर मंडवूंच्या भूमिकेत इनॅट नंबर 3 नवीन फलंदाज मैदानामध्ये मकरंद भगत. पहिल्या चेंडूवरती विकेट्स मिळवले गोलंदाज कल्पेश भोईरनं सफलता दिली आपल्या अक्कादेवी पांचे संघाला. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट्सनं समोर असेल आता नवीन फलंदाज मकरंद भगत. पहिल्या चेंडूवरती विकेट्स आल्यानंतर दुसरा चेंडू कल्पेश. यावेळी बॅटची लिडिंग एज फर्स्ट स्लिप मध्ये टिपला जातो झेल आणि आल्या पावल्या माघारी परतलाय मकरंद भगत होणार झेलबाद. सफलता मिळवल्यात गोलंदाज कल्पेश भोईरनं. अप्रतिम गोलंदाजी. अचूक टप्प्यावरती अचूक दिशेवरती केली जाणारी गोलंदाजी. खरंच करणाऱ्यानं विश्वास ठेवलाय गोलंदाज कल्पेश भोईरवर. पिवनचं षटक फेकायचं आहे कल्पेशला. त्या षटकामध्ये कमीत कमी रन्स खर्च करायचे आहेत आणि तशा प्रकारची आता गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज कल्पेश भोईर. नवीन फलंदाज मैदानामध्ये रोहित सुरते. इनॅट नंबर 4 45 क्रमांकाची जर्सी परिधान करून ओव्हर द विकेट्सनं गोलंदाज कल्पेश आहे सज्ज. त्यावेळेस पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज लागली होती परंतु चेंडू यष्टीरक्षक अडवणार. कुठल्याही प्रकारची रन्स मिळणार नाही. सलगचा हा तिसरा चेंडू निर्धाव फेकलाय गोलंदाज कल्पेश भोईरनं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. खरं तर बांधून ठेवलंय गावदेवी जुई संघाच्या या खेळाडूंना. पुढचा बॉल ओव्हर द विकेट्सनं पंचांच्या डाव्या बाजूनं. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता. त्या चेंडूला पॉइंट आणि कव्हरच्या वरून ढकलायचं होतं परंतु तसं काही झालं नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवला. निर्धाव चेंडूचे होते सांगतात. चांगली गोलंदाजी. सलग्न 4 चेंडू निर्धाव फेकलेत गोलंदाज कल्पेश भोईरनं.
सध्याच्या स्थितीला या मैदानावरती चांगली गोलंदाजी ही धावपट्टी कल्पेशला साथ देते. 4 चेंडू निर्धाव फेकले. तिथून मात्र जीवन भेंडे तदनंतर मकरंद भगत आणि रोहित सुरते या तिन्ही खेळाडूंना जखडून ठेवले. पहिल्या 2 चेंडूवरती 2 विकेट्स आल्यात. त्यानंतर सलगचे 2 चेंडू निर्धाव. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये अडवलाय चेंडूला. सलगचा 5वा चेंडू निर्धाव येतोय. या स्पर्धेतील किंवा आजच्या दिवसातील ही पहिली मिडल षटक येईल का हे देखील आता पाहणं गरजेचं आहे. आता प्रेक्षकांमध्ये हा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे की कल्पेश भोईर हा चेंडू निर्धाव फेकेल का. पाहायचा शेवटचा चेंडू ओव्हर द विकेट्सनं. गोलंदाज सज्ज असतील कल्पेश भोईर ऑन स्ट्राईक. प्रतीक सुरते जो वारंवार 3 चेंडू निर्धाव खेळलाय. यावेळेस इथून मात्र वेग परंतु निश्चितच क्वालिफाईड पंचांचा शैलेश चव्हाण सरांचा स्वरचा इशारा आलाय. अवांतर धावसंख्येनं अकाउंट ओपन होतोय. खातं खोललं जाते गावदेवी जुई संघाचं. तब्बल 5 चेंडू वाट पाहावी लागली. आधीपर्यंत बॅटनं एक सुद्धा रन्स मिळालेली नाही. 1 रन्स काढलेली सुद्धा नाही. ती जुई संघाच्या खेळाडूंना चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 5 चेंडू चांगले फेकले होते. हा देखील चेंडू तेवढाच वेगावरती स्वार झाला होता परंतु थोडंसं ऑफ इस्टीच्या बाहेरचा जाणारा चेंडू पंचानं हेरला अवांतर घोषित केलाय. शेवटचा चेंडू यावेळेस इथून मात्र पंचांकडे अपील केले. अपील धरले उचलून. इथून मात्र पुन्हा एकदा फलंदाज रोहित सुरते होणार जेलबाद. कल्पेशनं त्या षटकामध्ये एक अवांतर धाव आणत 3 विकेट्स प्राप्त केल्या. तर कुठंतरी जुई संघाला प्रश्नचिन्ह निर्माण झाले की कल्पेशच्या गोलंदाजीमध्ये एक फक्त अवांतरची धाव सोडली तर एकही धाव कल्पेशनं खर्च केली नाही. 5 षटकांचा सामना अगोदरचा सामना आपण पाहिलात. नांदगाव विपक्ष उसरली. त्या सामन्यामध्ये जवळजवळ 63 धावांचा पाठलाग करत असताना उसरली संघ अवघ्या 5 धावांनी पराभूत झालाय. या मैदानावरती रन्स होत आहेत. या मैदानावरती धावा बनत आहेत परंतु कल्पेशचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण की करणाऱ्यानं विश्वास ठेवलं. पॉवर प्लेचं षटक तुला फेकायचं आहे आणि त्या करणाऱ्यानं ठेवलेल्या विश्वासाला सार्थ करणारी गोलंदाजी कल्पेशनं फेकली. 1 षटक फेकला त्यामध्ये 3 विकेट्स आणि 1 रन्स. गोलंदाजीमध्ये झाले परिवर्तन. सांघिक दुसरं तर वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाज साहिल भोईर आता मात्र जो सलामीसाठी आला होता तब्बल अतुल म्हात्रे हा 6 चेंडू 9 सेकंडवरती फक्त उभा होता. त्याचं कारण होतं कल्पेश भोईरची चांगली गोलंदाजी. माझ्यासाठी आमचे साथी गुणलेखक योगेश केने अप्रतिम असं गुणलेखन ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पष्ट अगदीच या सामन्याचं आपण पाहताय गुणलेखन ज्यांच्या माध्यमातून होतो. यावेळेस सुरेख रनिंग बिटवीन विकेट्स पाहायला मिळाले. या चेंडूवरती आल्या 2 रन्स. या दुहेरीनं आता मात्र संघ पुढे सरकेल तो म्हणजे 1 षटक 1 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 3 रन्स. पुढचा चेंडू गोलंदाज साहिल भोईर ओव्हर द विकेट्सनं. नेक्स्ट बॉल. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता. अप्रतिम असं क्षेत्ररक्षण. येतो मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता परंतु प्रयत्नांना अपयश. कुठल्याही प्रकारची रन्स मिळणार नाही. निर्धाव चेंडूचे होते सांगता. खरं तर इथून मात्र तुम्हाला दूर व्हावं लागेल. मोठ्या फटक्यांच्या प्रयत्नात आहे गावदेवी जुई संघावरून त्यापासून वंचित ठेवले. इथून मात्र पंचांना हेरला आणि अवांतर घोषित केलाय. अवांतर धावसंख्येत होईल वाढ. या एका धावसंख्येनं संघ पुढे सरकेल तो म्हणजे 4 या धावसंख्येवरती. एस पंचांचा अवांतरचा इशारा. अवांतर धावसंख्येनं धावपलक पुढे सरकेल तो 4 वरती. इथे मात्र जी गोलंदाजी कल्पेशनं केली त्याच्या पावलावर पाऊल ठेवून साईडला गोलंदाजी करायची आहे. यावेळेस ऑन साईडला पूल करायचा होता म्हणून टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. चेंडूने बॅटचं काही समीकरण नाही. निर्धाव चेंडूचे होते सांगता. चांगली गोलंदाजी. 1 षटक 3 चेंडूचा खेळ संपल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना गावदेवी जुई संघ 3 गडी बाद 4 रन्स. नेक्स्ट बॉल असेल गोलंदाज साहिल भोईर पंचांच्या डाव्या बाजूनं. इथून स्लॉक स्लिप करायचा होता परंतु निश्चितच पंचांना पुन्हा एकदा हेरलाय. अवांतर घोषित केलाय. अवांतर धावसंख्येत होईल वाढ. या धावसंख्येनं संघ पुढे सरकेल
तो म्हणजे 5 या धावसंख्येवर 3 गडी बाद 5 रन्स. खरं तर साहिलने 3 चेंडू फेकले, त्याच्यामध्ये 2 अवांतर आणि पहिल्या चेंडूवरती दुहेरी अशा 4 रन्स खर्च केल्यात. नेक्स्ट बॉल असेल ऑन स्ट्राईक. अतुल मात्रेला आपण पाहत आहे ओव्हर द विकेट्सनं सज्ज झालाय. इथून क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र फेकला होता, त्याच्याकडे प्रतिउत्तर नव्हतं अतुलला. इथून मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडूचे होते सांगता. खरं तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. उरणपासून ते चिंचपाड्याचा अंतर आम्ही का कापून एवढ्या लांब आलोय याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानामध्ये या 2 गोलंदाज सध्याच्या स्थितीला देताना दिसत आहेत. नेक्स्ट बॉल यावेळेस शॉर्ट पिच चेंडू, त्यावरती केला प्रहार. आउटफील्ड आहे फास्ट, बॉल थांबणार नाही, बॉल जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे येईल. 1 बाउन्स ओव्हर द रूप, चौकार. आलाय चौकार. या चौकारच्या साहाय्याने आता संघ पुढे सरकेल, तो म्हणजे 9 या धावसंख्येवरती. या इनिंग मधील पहिला चौकार आला, त्यासाठी वाट पाहावी लागली तब्बल 11 चेंडूंची. अतुल मात्रे सलामीसाठी आलाय, पाहायचा आहे. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू आहे हवेमध्ये, कव्हर आणि पॉइंट याच्या मधून 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू अडवणार फेकणार, तोपर्यंत 2 रन्स काही रोखू शकत नाही. या 2 धावसंख्येनं 2 षटकांची होते सांगता. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी मध्ये जातात. इन ॲट नंबर 10. सध्याच्या स्थितीला प्रथम फलंदाजी करत असताना जुई संघ खरं तर अडचणीमध्ये आहे. त्या अडचणीतून त्यांना मात्र बाहेर पडायचं आहे, त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. या षटकामधील 3 चेंडू संपलेत. उर्वरित आता 9 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 9 चेंडूमध्ये आणखीन 20 ते 25 रन जरी आल्या तरी पण जुई संघाची गोलंदाजी चांगली आहे, त्यासाठी प्रयत्न करावे. यावेळेस अप्रतिम असा लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू त्याला हलक्या हाताने खेळून काढले रवी यानं. मिळेल 1 रन्स. या एकेरीनं संघ पुढे सरकेल दुसऱ्या दशकात, म्हणजे 20 या धावसंख्येवरती. येस, अतुल, बंटी आणि रवी या 3 खेळाडूंच्याच फक्त रन्स. बाकी सर्व खेळाडू हे आपला भोपळाही न फोडता तंबूमध्ये परतलेत. यावेळेस पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक आहे वैभव तैनात. चेंडू अडवणार फेकणार, तोपर्यंत 1 रन्स काही रोखू शकत नाही. या एकेरीनं धावपलक पुढे सरकेल 21 वरती. एक चौकार वगळला तर कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारून दिला नाहीये पांजे संघाच्या गोलंदाजानं. गोलंदाजाच्या प्रेमात पडलेली धावपट्टी आहे असं म्हणायला आता वावगं ठरणार नाही. या षटकातील उर्वरित शेवटचा चेंडू शिल्लक. मयूर भोईर समोर असतील रवी अनुभवाची शिदोरी घेऊन. पुन्हा एकदा स्पंच करायचं होता, हलक्या हाताने ढकलून काढायचं होतं फक्त चेंडूला. इथून मात्र चेंडू आलाय डॉट. 4 चेंडूची होईल सांगता. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थगित, ती म्हणजे 21 धावा. 8 बाद 21 अशी धावसंख्या धावपटलावर. स्लॉग ओव्हरचं षटक, हाणामारीचं षटक, शेवटचं षटक आता कोणाच्या हातामध्ये सोपवेल कर्णधार वैभव. आठ गडी बाद 21 धावसंख्या आपण धावपटलावर पाहतोय. खरं तर नाजूक स्थिती, तो मात्र स्वतःला सिद्ध करायचा आहे. संघर्ष, मेहनत, प्रयत्न करतायत, प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय गावदेवी जुई संघ. येस, आजच्या दिवसातील जर एक म्हणजे खरं तर ही अपेक्षा नव्हती प्रेक्षक मायबाबाला की अजनबी ओवले संघ हा 13 धावसंख्येवरती ऑल आऊट होईल. ते देखील करून दाखवलंय. ते म्हणजे उसरली खुर्च्या संघानं 4 षटकामध्ये 13 धावसंख्येवरती अजनबी ओवले संघाला ऑल आऊट केले आणि उसरली खुर्द संघानं या स्पर्धेमध्ये 2 विजय संपादित केलेत. याच्यानंतरचा होणारा सामना असेल नांदगाव विपक्ष, याच्यातून विजय होणारा संघ आणि त्यांच्यातून विजय होणार संघ हा निश्चितच आजच्या दिवसातील शेवटचा सामना केला तो म्हणजे गावदेवी उसरली खुर्द
या संघाच्या अगेन्स्ट शेवटचं षटक हानावरचं षटक सागर पाटील ओर द विकेट्सनं पहिला चेंडू पंचांच्या डाव्या बाजूनं पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज. यावेळेस प्रतिम असा चेंडू फेकला होता. चेंडू जमिनीला घरंगलत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवणार फेकणार तोपर्यंत एक रन्स काही रोखू शकत नाही. या एका धावसंख्येनं संघ पुढे सरकेल 22 वरती 8 बाद 22. दयनीय अवस्था पाहायला मिळते ती म्हणजे गावदेवी जुई संघाची. रवी आलेत आता स्ट्राईकवरती. डावखुऱ्या हाताचे फलंदाज आहेत. त्यांच्याकडून आता अपेक्षा असतील गावदेवी जुई संघाला अनुभवाची शिदोरी. त्यांच्या अगेन्स्ट सागर पाटील एक अपकमिंग यंगस्टर अक्कादेवी पांचे संघाचा. पुढचा बॉल यावेळेस फुलटॉस चेंडू होता त्याला दिले दिशा परंतु वैभव आहे जेल खाली. इथून मात्र रवी होणार जेलबाद. थँक्यू डीजे. तू मात्र रवी कडू बाद झाल्यानंतर शेवटचा खेळाडू खरं तर गावदेवी संघाचा अपकमिंग यंगस्टर. आजच्या दिवसामध्ये जरी तो 11व्या क्रमांकावरती आला असेल परंतु येणाऱ्या काळामध्ये त्याची देखील जागा निश्चितच पुढं या गावदेवी संघाच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने पाहायला मिळालं. आल्या आर्यन पाटील इन ॲट नंबर 11. अगदी शेवटची विकेट्स मैदानामध्ये शेवटची जोडी मैदानामध्ये खरं तर दयनीय अवस्था करून ठेवली अक्कादेवी पांचे संघाच्या गोलंदाजानं गावदेवी दुई संघाचे. आर्यन पाटील आलाय मैदानामध्ये. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल या इनिंगमधील. पहिला पूर्वार्ध आपण पाहत आहे. धावसंख्या धावपटलावर 22. पुढचा बॉल इथून मात्र फर्निचर केले उद्ध्वस्त. यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट. फलंदाज झालाय त्रिपलाची बाद. अशा रीतीनं गावदेवी जुई संघ 22 धावसंख्येवरती ऑल आउट झालाय. 23 धावांचं एक छोटंसं लक्ष असेल ते म्हणजे अक्कादेवी पांजे संघासमोर. जशी उत्तरार्धाला होईल सुरुवात असा आवाजामध्ये करूया बदलाव. आवाज ऐकूया आमचे गुरुवर्य रायगड भूषण नितेशजी पंडित सर यांचा सुमधुर गोड आवाज. थँक्यू. धन्यवाद मनीषजी पाटील. खरं तर या प्रतियोगितेला सुरुवात झाली सकाळच्या सत्रात ज्या वेळेला आम्ही बरोबर 9:32 या ठिकाणी उपस्थित होतो आणि आमच्या अगोदर साईप्रीत लाईव्हचे ब्रॉडकास्टिंगवरती असणारे प्रेम वाघमारे यांच्या सर्व स्क्वॉडचा ताफा आला. त्याच्यानंतर आयोजकांनी जय्यत तयारी केली. खरं तर मध्ये 3-4 दिवसापूर्वी जर बघितलं तर या मैदानावरती पावसाची रेलचेल होती. अनवधानानं वरुणराजाचं कोप झाला असं म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही. कारण या पावसाला खरं तर आपल्या भाषेत परिभाषेत एक विषारी पाऊस म्हणून आहे. अवकाळी पडणारा पाऊस हा धोक्याचा असतोय. मग तो खेळासाठी असेल किंवा पिकासाठी असेल. तसा झाला आणि पनवेलमध्ये पाऊस पडला गेला आणि त्याच्यानंतर असं वाटलं होतं की आपली विशाल ट्रॉफी ही पुढच्या काही 2 दिवस पोस्टपोन करावी लागेल का. परंतु नाही, 13 तारीख निवडली. खरं तर 12 तारखेला सुरुवात होणार होता या मॅचचा या स्पर्धेचा थरार. परंतु कालचा दिवस म्हणजे आपल्या नवी मुंबई आणि रायगडवासियांसाठी एक महत्त्वपूर्ण दिवस. भारतातील सर्वात लांब लचक असा सागरी सेतू त्याचा उद्घाटन आणि त्यामुळे त्याचे पडसाद उमटले आणि कार्यक्रम हा 13 तारखेला सुरुवात केली. या कार्यक्रमाला सुरुवात करताना मला आवर्जून सांगावं लागेल
खरं तर ज्या क्षेत्रात ज्या माणसानं ज्या व्यक्तीनं अपार मेहनत घेतली ना त्याचं नाव हे चिरंतन असावं. सुधीरजी असतील इथे, मला वाटतं सुधीरजी परदेशी. काही सूत्रांकडून अगदी समजलं गेलं की मित्रो, 100 वर्ष रस्त्यातील दगड होऊन जगण्यापेक्षा जाई जुईच्या झाडावरचं फूल होऊन 2 दिवस जगावं, समाजाला सुगंध द्यावा. जो सुगंध जनार्दन केनी यांनी दिला टेनिस क्रिकेटमधून, जो सुगंध राजेंद्र केनी यांनी दिला, आणि म्हणूनच या मैदानाला काल भैरव संस्थेच्या मार्फत राजेंद्र जनार्दन केनी मैदान म्हणून नाव देण्यात आलं. खरं तर असं म्हटलं जातोय की मरावे परी कीर्तिरूपी उरावे. टेनिस क्रिकेटमधील जनार्दन शेठ आणि आदरणीय राजेंद्र भाऊंची कीर्ती अपार आहे, आणि म्हणून या राजेंद्र जनार्दन केनी मैदानावरती रांगला जाणारा थरार हा विशाल स्पोर्टच्या माध्यमानं आयोजित केलेल्या 2024च्या भव्य ट्रॉफीचा आहे. पल्ला जरी अतिशय कमी असेल तरी जुईवरून असणारी जी टीम आहे, ज्याच्यामधून उल्लेख केलास तू रवी कडू, तसं पाहिलं तर उंचीचा आणि क्रिकेटचा कुठेही थांगपत्ता लागत नाही, आणि म्हणूनच द गॉड ऑफ क्रिकेट आपण सचिन तेंडुलकर यांच्या उंचीकडे पाहू शकाल. ज्यांची उंची खरं तर क्रिकेटमधून आकाशाला गवसणी घालण्या एवढी आहे, तोच रवी कडू आहे, ज्याच्या भेदक गोलंदाजीतून जर अतिशय सुंदर गोलंदाजीचा नमुना नजराना पडताळताना पाहायला मिळाला तर किंबहुना अक्कादेवी पांजेला निश्चितच विजय सहजगत्या प्राप्त करता येत नाही. परंतु दुसरीकडे जर विचार केला तर वैभव कोण विसरणार, 3 वर्षापूर्वी नाईट टुर्नामेंटचा थरार होता नवघरच्या मैदानावरती, आणि त्या भाई ट्रॉफीमध्ये मला वाटतोय दिनेशजी बंडा कानकेश्वरी नवघरनं आयोजित केलेल्या त्या टुर्नामेंट्समध्ये याच वैभवनं एका हाती विजय कैक संपादित केले होते. म्हणजे एक वेळ अशी होती की वैभव फोल ठरला होता टेनिस क्रिकेटमधून स्वतःच्या संघासाठी. तोच वैभव परत एकदा त्याच दिमाखात उतरला, आणि मी आवर्जून म्हणत असतोय रंगमंचावरती कलाकारानं जावं, आपलं मस्तक त्या रंगभूमीवरती झुकवावं, खेळाडूनं धावपट्टीवरती जावं, मस्तक आपलं त्या मैदानावरती किंवा धावपट्टीवरती झुकवावं. आपण त्या त्या क्षेत्रात असो त्या वेळेला आपली मायभूमी म्हणजे ती आहे. तिथं रंग त्याच मैदानावरती झालेला जर प्रकार आपण वैभवचा बघितला तेव्हा मी सांगितलं होतं की वैभव, ज्या वेळेला तू क्रिकेटची प्रामाणिक राहणार, एक दिवस वैभव तुझं नाव 1 वर्ष उलटला आणि नवघर गावातील मैदानावरती हा फलंदाज मोठ्या दिमागदार खेळीतून पाहायला मिळाला. लेफ्ट आर्म ओ द विकेट, पहिलाच फटका, केली सुरुवात पांजे गावातून. मला वाटतं आदित्य असावा तो. जागर होऊ लागले ना तर गुन्ह्यात कमीच भेटतील, आणि पुण्यात तर काय गुन्ह्यात सुद्धा भेटू शकत नाही माझी तरुणाई. आणि म्हणूनच साहिलनं पहिला तडाखा दिला. जिंदगी के बाद भी जिंदगी के साथ भी, ज्याप्रमाणे असावी त्याप्रमाणे इथं मात्र सामन्याची सुरुवात षटकारानं करताना दिसतोय. लेफ्ट आर्म ओ द विकेट, गोलंदाज अतिशय सुरेख बॅटला दिला परत एकदा बॅक टू बॅक. आपल्या बॅटमधून साहिलच्या आलेला एक दर्जेदार विशाल आज म्हणजे रंगीबेरंगी दुनिया मॅडी डीजेच्या माध्यमानं या ठिकाणी आपल्याला परत एकदा अतिशय सुरेख, निश्चितच हॅट्रिक होईल का वाटलं. बॅट तशाच प्रकारे बॅटचा तोंड उघडण्याचा प्रयत्न, चेंडू पाहिलं तर ओरपीच होता, सरळ सरळ हातानं खेळता येऊ शकला असता, परंतु कुठंतरी मात्र टायमिंग मिस झाला. चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, निर्धाव. 3 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या धावपटलावरती बिनबाद 12च्या घरात. येस विनीत दिजे दिला फिरकावून, चेंडू जाणार जाणार एका बाजूला त्यांनी कॉसवर्डवर अतिशय छान मराठी आणि दुसऱ्या बाजूला हिंदी रिमिक्स आहे विशाल ट्रॉफीच्या या मैदानावरती विनीत डीजेच्या माध्यमानं. बिरकावला साहिलनं स्क्वेअर लेगच्या दिशेनं, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं पाठवला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अरे
खरपूस समाचार घेतला, चेंडू पाठवला लॉंग ऑफच्या दिशेनं, अमराईमध्ये दिलेला 6 धावा देणारा सिक्सर से बडा कोई नाही या उक्तीप्रमाणे येतोय आपल्या बॅटमधून एक दणदणीत षटकार. षटकाराच्या साहाय्यानं धावसंख्या वधारली गेली. धावसंख्या धावपटलावरती आहे 18. आत्ता फक्त आणि फक्त 5 धावांची आवश्यकता. म्हणजे एक षटकामध्ये हा खऱ्या अर्थानं सामना संपेल का? लाईव्ह कॉमेंटेटर्स, आयोजक आणि सर्व घटकांचा, त्याचबरोबर लाईट म्हणजे विद्युत सुद्धा, कारण सेव्ह फ्यूल सेव्ह कंट्री असं म्हटलं जातोय. वाचवणार का हा खेळाडू? या फटक्यामध्ये विजय संपादित करेल का? कारण समोर असणारा फलंदाज आहे साहिल. साहिलच्या बॅटमधून म्हणजे नॉन स्ट्राईक कडे एंडकडे असणारा वैभव अजूनही ज्याला स्ट्राईक घ्यायची आहे. ओ जोरदार अपील करण्याचा प्रयत्न, अपीलला दिली दाद. या वेळेला लेग बिफोर विकेट्स एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात साहिल होतोय बॅक टू पॅव्हेलियन. बंबू डाल के करणं फार महत्वाचं होतं. खरं तर 22 धावसंख्यांचा पाठलाग करताना साहिल सारखा पहिला मोहरा जर गारद झाला असता, साहिलनं फलंदाजी उत्तम केली, परंतु 22 धावसंख्या असल्यानंतर एक कॉन्फिडन्स लेवल असतोय. खरं तर ज्याला अगदी सायकोलॉजिकल प्रेशर असतोय, मानसिक दबाव असतोय, तो दबाव नव्हता. कुणी म्हणजे खरं तर मधल्या फलीतील सुद्धा फलंदाज जर तुम्हाला सलामीसाठी उतरविले असते तर किंबहुना 22 धावसंख्येचा पल्ला सहजगत्या पार करू शकले असते. क्रिकेटमध्ये खरं तर तेच घडलं जातोय. साहिल परतला खरा, 6 चेंडू खेळला आणि 6 चेंडू फेस होत असताना स्वतःच्या खात्यावरती धावसंख्या जमा केल्या 18 आणि सांघिक धावसंख्या धावपटलावरती आहेत 18. आमच्या समालोचकांचा पाठीचा कणा बॅकबोन योगेशजी केणी यावेळेस गुणलेखक म्हणून कामगिरी निभावत आहेत. तर चित्रीकरणाची जबाबदारी आमच्या संयोजकांच्या मार्फत दिली गेली ती साई ब्रीथ लाईव्ह. अतिशय सोऱ्या दिला दणका. मी म्हटलं होतं आले आले आपल्या बॅटमधून. खरं तर पांजे टेनिस क्रिकेटमधील पांजेचा बाहुबली त्याच्या बॅटमधून आला षटकार. षटकाराच्या साह्यानं विजय संपादित केलं. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि परास्त झालेल्या जुई संघाला हार्ड लक फॉर दिस टाइम, बेस्ट लक फॉर नेक्स्ट टाइम. थँक्यू. मेरे लाली को लेके जाओ क्या, मेरे लाली को